त्याची नेहमीच निंदा करायची आणि त्यामुळे श्रीरामांनी क्रोध होऊन एकदा त्या दृष्ट मंत्रीला तू त्या ठिकाणी कुब्जा होशील असा शाप सुद्धा श्रीरामांचा तिला होता. कुरूप होशील, तू वाकडी होशील. पण ती त्या ठिकाणी मंतरा हातामध्ये टोपली घेतली आणि फुले आणण्याकरता महालाच्या त्या बागेमध्ये आले मंतरा. आता मंतरा त्या ठिकाणी फुले तोडण्याकरता बागेमध्ये आली आणि एक एक फुल त्या ठिकाणी तोडतोय, टोपलीमध्ये जमा करतोय आणि त्याच त्या फुलबागेमध्ये तो विकल्प त्या ठिकाणी होता आणि त्याने तिच्या मंतरेच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश केला आणि तिच्या मनामध्ये पुन्हा तो रामाविषयीचा द्वेष उफाळून आला. टोपलीमध्ये सर्व फुले एकत्रित केली ना पुन्हा महालामध्ये येऊ लागली. टोपलीतले सारे फुलं गोळा केले आणि आता महालामध्ये येत आहे. राम राज्याभिषेकाची सर्वत्र तयारी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये सुरू आहे. मात्र राम राज्याभिषेक समारंभामध्ये विघ्न निर्माण करण्याचा तिनं त्या ठिकाणी निश्चय झाला, कारण तिच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी कुबुद्धीने प्रवेश केला. मंतरा राजवाड्यामध्ये परत आली. उद्या त्या ठिकाणी प्रातःकाळ होता, बरोबरच रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार होता आणि सर्वत्र त्या अयोध्येमध्ये मोठी धांदल सुरू होती. स्वतः कैकेयी सुद्धा त्या ठिकाणी तयारीत होती. एवढी जय्यत तयारी त्यामुळे अयोध्येमध्ये सुरू आहे. सर्वत्र आनंद वातावरण आहे. राम राजा होणार, राम राजा होणार, जिकडे तिकडे एकच चर्चा आणि सर्वत्र अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण. समारंभाची ही तयारी त्या ठिकाणी मंतरेनं पाहिली आणि मंतरेच्या मनामध्ये त्या ठिकाणी कमालीचा द्वेष निर्माण झाला. वसंतातील कोकिळ कुजन ऐकून कावळ्याला जसं दुःख व्हावं किंवा संतांच्या दर्शनानं दुर्जनांना संताप यावा किंवा सिंहाचा प्रताप पाहून कोल्ह्याला जसा राग यावा, त्याप्रमाणे सोन्याची ती तयारी पाहून मंतरा अतिशय संतापली. ती कैकेयी मातेच्या त्या ठिकाणी महालामध्ये आली. कैकेयीच्या महालात येता बरोबर त्या ठिकाणी जमिनीवरती लोळण घातलं आणि मोठमोठ्याने त्या ठिकाणी रडू लागली. गडबड्या लोळू लागली, छाती बुडवू लागली आणि मार जोरात त्या ठिकाणी रडताय मंतरा. आणि रडत त्या ठिकाणी कैकेयी माता आली आणि कैकेयी माता त्या ठिकाणी म्हणाली, तू काय महामूर्ख आहेस काय, कपाळ करंटी आहेस काय, तुला तुझं हित कशात आहे हेही समजत नाही. अगं हे एवढा सर्वत्र त्या ठिकाणी राम राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे आणि तू या ठिकाणी गडबड्या लोळत आहेस. आणि ती त्या ठिकाणी मंतरा जोरात रडतो. अगं तुझ्या भरताला मामाकडे पाठवून इकडे रामाला राज्याभिषेक केला जात आहे. भरताला पाठवून इकडे रामाला राज्याभिषेक केला जात आहे. भरताला देशोधडीला पाठवण्याची अवस्था तुला कुठून सुचली? आता राम जर गादीवर बसला ना की तुझ्या मुलांना कायमचं घालवून दिलं जाईल, तू गुलाम होशील. हा सर्व त्या ठिकाणी दशरथाचा दृष्ट राम तुझ्या लक्षात कसा येत नाही? सावध हो कैकेयी, सावध. मंतरा तिला सांगू लागली. मंतरेचा स्पर्श केला आणि त्याचा प्रभाव असा झाला की कैकेयीची बोटी त्या ठिकाणी पालटली. कैकेयी आता मंतरेला म्हणाली, पहा 2 मिनिटापूर्वीच रामाचं गुणगान करणारी कैकेयी मंतरेचा स्पर्श होता बरोबर त्या ठिकाणी
सर्व आनंदी आनंद वातावरण पुस्तकामध्ये मी सांगितलं. त्या युद्धामध्ये या कैकेयीनं रामजीच्या रथावरचा त्या ठिकाणी जुनाट वस्त्र परिधान केली, केस हे पाहून त्यांना मोठं आश्चर्य झालं. त्यांनी मंत्रीकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, तुमची राणी तिकडे कोपऱ्यात जमिनीवर पडून रडत आहे. तिला काय झालं आहे किंवा काय तिच्या मनात आहे हे मलाही काही माहित नाही. कोण सांगते? दूर लोटलं. ती रागाने म्हणते, तुम्ही खोटारडे, तुमच्या मनात काय आहे ते मी चांगलं जाणलंय, चांगलंच ओळखलंय. हा काय प्रकार आहे? ते दशरथ महाराजाला काही समजेना. तो अतिशय त्या ठिकाणी घाबरला. सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. अयोध्येमध्ये आज रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी राज्याभिषेक होणार आहे. आता काय प्रिय, मी श्रीरामांचा राज्याभिषेक मांडलाय, अशा या आनंदाच्या क्षणी तू असं काय करताय? तुला काय हवंय? तुला जे हवं असेल ते मला आज मागून घे. दशरथ राजा अग्नीत होऊन त्या ठिकाणी बोलू लागला असता जवळच असलेल्या मंत्रीनं कैकेयीला सूचक अशी सूचना केली. कैकेयी, आता तुला ते 2 वर मागून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि असं त्या ठिकाणी कैकेयीने सूचना केल्याबरोबर कैकेयी दशरथाला म्हणाली, तुम्ही मला देण्याची गोष्ट करता ना? पूर्वी देवासुरांच्या युद्ध प्रसंगी तुम्ही मला जे 2 वर दिले होते, देऊ केले होते, ते दोन्ही वर मला आज पाहिजे. ते दोन्ही वर मला आत्ताच्या आत्ता हवे. ते जर द्याल तर मी तुम्ही तुमच्या कुळाला त्या ठिकाणी, तुम्ही जर ते दिलं नाही तर तुम्ही तुमच्या कुळाचा कलंक ठराल. दशरथ राजा म्हणतो, एवढंच ना? मग माग ना तू, मी दिलंच म्हणून समज. कैकेयी म्हणाली, काय म्हणते कैकेयी पहा. सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. सर्व अयोध्या नगरी ज्याच्या राम राज्याभिषेक सोहळ्या करता एवढं गुडिया पूर्णे गावामध्ये आनंदी आनंद वातावरण. आणि कैकेयी माता आता दशरथाला ते दोन्ही वर मागते. एका वरानं माझ्या भरताला त्या ठिकाणी राज्य द्या, आणि दुसऱ्या वरानं माझ्या तुमच्या रामाला 14 वर्षाला वनवासाला पाठवा. माझा भरत 14 वर्ष इथं राम राज्य करेल. आणि रामाला परत राम आठवलं ना आपल्या डोक्यावरती वीज कोसळली. ज्या अयोध्येमध्ये वातावरण आहे, सर्वत्र राम राज्याभिषेकाची तयारी चालली आहे. त्याच अयोध्येमध्ये आज कैकेयीनं त्या ठिकाणी दोन्ही वर मागून घेतले. आपला देह अग्नीत पडला की काय असं त्या ठिकाणी दशरथीला वाटू लागलं. आणि काय त्या दुःखाला महाराज सीमा नाही. कैकेयीचं पाय धरून त्या ठिकाणी म्हणतात, प्रिये, इतकी निष्ठुर नको होस. तुला हवी असतील जगातील सर्व वस्तू मी तुला देऊन टाकतो, पण तुझ्या भरताला पण राज्य देतो, पण माझ्या रामाला त्या ठिकाणी वनामध्ये पाठवू नकोस ग. अगं त्या रामानं तुझा असा कोणता अपराध केलाय म्हणून तू त्याला ही कठोर शिक्षा देत आहेस? प्रिये, तुला तर त्या ठिकाणी राम भरतापेक्षाही अधिक प्रिय होता, मग आज तू इतकी कठोर शिक्षा का बरं देत आहेस माझ्या रामाला? असं बोलून त्या ठिकाणी दशरथ राजा फार शोक करत आहे.
मात्र कैकेयीच्या मनामध्ये या बोलण्याचा काही प्रभाव होत नाही, काही परिणाम झाला नाही. ती अधिकच त्या ठिकाणी क्रूर झाली आणि दशरथाला म्हणते, तुम्ही अत्यंत अधम नीच आहात. दिलेला शब्द जर आज तुम्ही पाळला नाही तर तुमच्या पूर्वजांनी प्रतिज्ञा पाळण्यासाठी आपलं प्राण देण्याची तयारी केली आणि त्यांच्याच वंशातील तुम्ही स्वतःच्या कुणाला कलंक लावितात. मला जर तुमची दया येत नसेल ना तर माझा हत्त मी त्या ठिकाणी कदापि सोडणार नाही. हे ऐकताच त्या ठिकाणी दशरथ राजा जमिनीवरती कोसळला आणि बेशुद्ध पडला. आणि त्या रात्री तो त्या ठिकाणी कैकेयीच्या महालामध्ये पडून होता. पडद्या मागे घडलेल्या या भयानक नाट्याची कल्पना कोणालाच त्या ठिकाणी नव्हती. सर्वत्र त्या ठिकाणी आनंद वातावरण आहे. सर्वत्र त्या ठिकाणी राम राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. सर्व अयोध्येतील लोक त्या ठिकाणी अत्यंत आनंदी आहेत. प्रातःकाळ झाला. राम राज्याभिषेकाचा दिवस त्या ठिकाणी उजाडला आणि प्रातःकाळ होताच सुमंत प्रधान दशरथाला भेटण्याकरता कैकेयी मातेच्या महालामध्ये आले. हात जोडून दशरथाला नमस्कार केला. महाराज, राम राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. गुरु वशिष्ठ आणि सर्व पौरजन त्या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. तेव्हा आता उशीर न करता श्रीरामाला राज्याभिषेक करण्याकरता आपण लवकर चालावं. सुमंत असं बोलला तरी दशरथाने त्याला काही उत्तर दिलं नाही. शोकाने काळवंटलेला तो सुमंताना नुसता त्या ठिकाणी बघत बसला आणि सुमंताला काही अर्थबोध होईना. तेव्हा तो त्या ठिकाणी कैकेयीला विचारतो, या प्रसंगी महाराज असे दुःखी का झाले आहेत? ते जमिनीवर असे का झोपले आहेत? ते बोलत का नाही? तेव्हा दशरथ राजा कंठ दाटून येऊन अगदी क्षीण आवाजात म्हणतात, सुमंता, सुमंता, माझा मृत्यू जवळ आलाय रे. तू ताबडतोब श्रीरामाला इकडे पाठवून दे, पण इतर कोणालाही काही सांगू नको. अत्यंत दुःखी झालेला सुमंत कैकेयीच्या महालातून बाहेर पडला आणि तडकमध्ये त्या ठिकाणी श्रीरामाच्या महालात गेला. श्रीरामाला त्या ठिकाणी वंदन करून म्हणतात, महाराज, दशरथ राजांनी आपल्याला तुम्हाला ताबडतोब कैकेयी मातेच्या महालामध्ये बोलवून घेतलंय. पित्याचा हा निरोप मिळतात श्रीराम दशरथाला भेटण्याकरता कैकेयीच्या महालाकडे निघाले आणि कैकेयीच्या महालात आल्यावरती श्रीरामांना काय म्हणताय? आपणास महाराजांनी बोलवलं म्हणता बरोबर श्रीराम त्या ठिकाणी निघाले आणि कैकेयीच्या महालाकडे निघाले. त्यावेळी समारंभासाठी आलेले 56 देशांचे राजे, ऋषी मुनी, पौरीजन श्रीरामांना पाहून अत्यंत आनंदित झाले. ज्याच्या पोटी साक्षात श्रीराम अवतरला आहे तो दशरथ खरोखर धन्य होता. आता दशरथ राजा श्रीरामाला राज्याभिषेक करेल आणि तो सोहळा पाहून सर्वांचे डोळे तृप्त होतील असं सर्वांना त्या ठिकाणी वाटत होतं. सुमंत आणि लक्ष्मण यांच्याशिवाय श्रीरामांनी कैकेयीच्या महालामध्ये प्रवेश केला आणि श्रीरामाला पाहताच त्या ठिकाणी दशरथजी रडू लागले. क्षणाला त्यांची शुद्धी त्या ठिकाणी हरपत गेली आणि श्रीरामांनी दशरथाला व कैकेयीला वंदन केलं व कैकेयीला विचारले, माझे वडील इतके दुःखी का झाले आहेत? कशामुळे एवढं दुःख माझ्या वडिलांना झालं? का बरं माझे वडील आज रडतायत? ते जमिनीवर का झोपले? कैकेयीला श्रीराम प्रभू त्या ठिकाणी विचारत आहेत. तेव्हा ही कैकेयी माता श्री रामचंद्र प्रभूंना सांगते, पूर्वी मला 2 वर त्यांनी दिले होते आणि ते दोन्ही वर मी त्या ठिकाणी आज त्यांना मागून घेतले आणि त्याच्यामुळे ते अतिशय दुःखी होऊन शोक करत आहेत. तेव्हा श्रीराम पहा, मुलगा असावा श्रीरामांसारखा, एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम.
श्रीरामांच्या लक्षात होतच, कारण तो साक्षात ब्रह्मांड नायक होता. तरी सुद्धा त्या ठिकाणी कैकेयीला त्या ठिकाणी काय म्हणतो, माते कोणते वर तुम्ही त्या ठिकाणी भगवंता माझ्या पित्याकडून मागले होते आणि कोणते वर त्यांनी तुम्हाला आज दिले आहेत. तेव्हा कैकेयी माता त्यांना सांगते, एका वरानं माझ्या भरताला राज्य मिळावं व दुसऱ्या वरानं तू 14 वर्ष वनवासाला जावं, असं दोन्ही वर मी त्या ठिकाणी मागून घेतले. माझ्या रामाला कोणतंच दुःख झालं नाही. माझा राम त्या ठिकाणी स्मित हास्य करतो, स्मित हास्य, आणि स्मित हास्य करून त्या ठिकाणी म्हणतो, एवढंच ना, एवढंच, मी हे तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. आणि कारण माता ही त्या ठिकाणी माझी परम दैवत आहे, तिची आज्ञा मी कधी त्या ठिकाणी मोडणार नाही असं शास्त्र वचन आहे, आणि तुझी आज्ञा मला आज्ञा प्रमाण आहे. आणि भरताला जर त्या ठिकाणी राज्याभिषेक होणार असेल तर भरत मला माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे. बंधू प्रेम, मातृप्रेम, आणि त्याला जर हे राज्य देण्या कौशल्याचा त्या ठिकाणी पुत्र आहे श्रीराम. कौशल्य आईच्या महालामध्ये आल्यानंतर श्रीरामजी त्या ठिकाणी आईच्या एकदम कुशीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं मान आईच्या कुशीमध्ये ठेवलं, आणि आईला काय सांगतो, राजा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आईकडे जाता बरोबर त्या ठिकाणी रडले नाही माझे भगवंत, आईकडे गेले. त्रिकालज्ञानी श्रीरामांना पाहून तिला अतिशय आनंद झाला. कौशल्याच्या मातेच्या महालामध्ये गेले भगवंत, आणि आपल्या आईला म्हणतात, आई माझ्यासाठी फार कष्ट सोसले माते, आणि तुझ्यामुळेच मला हे त्या ठिकाणी जग पाहता आलं. आई आहे महाराज, ती आई. आईची परोपरीने त्या ठिकाणी समजूत काढतायत आईला. विना जीव व्याकुळ होतो, रामा विना जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का नको रे त्या ठिकाणी रामजीकडे आले. रामा, तू मला आज्ञा कर, मी कैकेयीला ठार मारून सर्वांना त्या ठिकाणी आनंदित करीन रामा. पण तू जर त्या ठिकाणी वनात गेलास तर आपले वडीलच मात्र प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येचे सर्व राज्य त्या ठिकाणी नष्ट होईल, सारी नगरी ओस पडेल. सर्व अनर्थाची मूळ त्या ठिकाणी कैकेयी आहे. तिला जर ठार मारलं तर सर्व लोकांचा आनंद होईल, सर्व लोकांना मात्र आनंद होईल. श्रीराम त्या ठिकाणी लक्ष्मणजीला समजावीत म्हणाले, बा लक्ष्मणा, प्राण गेला तरी मनुष्यानं कधी कोणाचं वाईट त्या ठिकाणी चिंतू नये, कोणाचं वाईट त्या ठिकाणी आपल्या हातात होता कामा नये. जशी अरे कौशल्य आणि सुमित्रा ह्या जशा आपल्या माता आहेत तशी कैकेयी सुद्धा आपली माता आहे. आणि मातृवध हे त्या ठिकाणी महापाप आहे, महापाप. आणि त्यामुळे आपली कुकीर्ती होईल.
लक्ष्मणा तू असल्या मनामध्ये विचार करू नकोस.